आज आहे मित्रांनो 26 जून 2024 आणि काल आपल्याकडे चांगला पाऊस झाला. म्हणजे पाण्याचं चांगलं भागलं आहे पिकांचं. मग आता पाऊस झाला आहे तर काही काम नाही, रानात तर काही काम नाहीच. तर हे असं काम काढलं आहे बघा, आपण पाहू शकता. काम नाही म्हणून काम नाही घरी आणि सांडून घरी, असा प्रकार चाललेला आहे. गरज नसताना हे पण इथली साफसफाई करायचं चाललंय. मुरुम पडलेलं आहे आधी इथं घरामागं, ते पसरवायचं काम चाललंय पावसाच्या आधी. आज तावत आहे खूप, म्हणजे पाऊस येण्याची लक्षणं दिसत आहेत. चांगला जोराचा पाऊस होईल असं वाटते 4-5च्या सुमारास. आता जवळपास 12 वाजत आले आहेत दुपारचे. ऊन माथ्यावर आहे, आपण पाहू शकता. सूर्य माथ्यावर आला आहे आणि भयंकर तावत आहे, म्हणजे गरम होत आहे. ही पावसाची लक्षणं आहेत. पाऊस होईलच अशी अपेक्षा आहे आजही, आणि चांगला होईल. हे पाहिजे असं खड्डे भरायचं काम चाललंय. घराच्या पाठीमागं ड्रेनेज लाईन, म्हणजे सांडपाणी वगैरे ते जाण्याचे पाईप टाकलेले आहेत. आणि ते टाकताना इथं आपण पाहू शकता आपला बोर आहे, आणि बोरच्या कडेनं JCB मशीनच्या फ्रंट लोडरने आपण साफ केलं होतं ही भाग सगळा. पण JCB मशीन इथं एवढ्या कोपऱ्यात घालता आली नाही, म्हणून हा भाग थोडासा राहिला होता. आणि त्याच्यात ते थोडीशी माती आहे, ते ओढून भरून काढायचं काम चाललं आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे काम चाललंय. दोघे काम करतायत. आणि हे आपण पाहू शकता टेरेसवरती पेंटिंग केलं आहे. उरलेले जे रंग होते त्या रंगाने हे अशा प्रकारे टेरेसवरती पेंटिंग केलं आहे. पेंटिंग कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. हे इथं मधमाशा आहेत, या बटरफ्लाय सारख्या वाटत आहेत पण मधमाशा आहेत. थोडासा उलटा खेळ झाला आहे. डोळे खालच्या बाजूनं पाहिजे होते, पण ते वरच्या बाजूनं आलेत. म्हणजे आता दाखवायचं म्हणल्यावर कसे डोळे दाखवणार, म्हणून आपण वरती डोळे काढलेत. ह्याच्या खाली पण एक चित्र आहे चांगलं. हे थोडंसं पाणी आत जातं घरामध्ये म्हणून हे लावले. ह्याच्या खाली एक चित्र आहे, तुम्हाला दाखवतो. आपण पाहू शकता. त्याच्या खाली सुंदर चित्र आहे. त्याच्यावरती कचरा आहे. एक महिलेचं चित्र आहे, आपण पाहू शकता. हे अशा प्रकारे एका महिलेचा फेस आहे आणि त्याच्यासमोर खूप सारे बटरफ्लाय काढले आहेत वेगवेगळ्या रंगात. ग्रे कलर आहे, एक भगवा आहे. हे पहा अशा प्रकारे इथं फेस आहे. इथं पत्रा लावलाय, पाणी आत जाते. काय होतं, पाऊस आला की आपला थोडासा मिस्टेक हो गया. चौकट बाहेरच्या बाजूने आणि दार आतल्या बाजूने, त्याच्यामुळे काय होतं, ह्या दारावरती पाणी पडलं की ते पाणी आत उतरते आणि आत घरामध्ये जाते. दार बाहेरच्या बाजूने असायला हवं होतं, म्हणजे पाणी बाहेरच्या बाहेर राहिलं असतं चौकटीच्या. हे मिस्टेकमुळे आपण इथं असा पत्रा लावतो. सध्या त्याला काही पर्याय नाही दुसरं दार बसवेपर्यंत. म्हणजे सेफ्टी डोअर बसवायचा आहे आपल्याला इथं एक. तर ते डोअर बाहेरून बसल्यानंतर पाणी आत जाणार नाही, पण तोपर्यंत आपण हा जुगाड केलेला आहे. हे काय, याला पहार म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आपण पाहू शकता कशा प्रकारे दिसते ही पहार. पहिली काय म्हणतात ते, दर घ्यायला वापरायचे. दर म्हणजे जिथं लाकूड रोवायचं आहे. जुनी घरं होती, छपराची घरं म्हणायचो आपण. त्याच्यामध्ये मेख असायची रोवलेली, मेख किंवा मेड म्हणायचे. 2 मेडी रावलेल्या असायच्या आणि त्याच्यावरती एक आढं टाकलेलं असायचं, म्हणजे एक मोठं लाकूड 2 मेडीवरती टाकलेलं. आणि मग असा 30 ते 45 डिग्रीचा दोन्हीकडे उतार सोडलेला, आणि त्याच्यावरती पाचरट टाकायचं आणि त्याला शेकरणे म्हणायचं. आणि परत त्याला तारांनी बांधून घ्यायचं ते पाचरट, म्हणजे पाणी खाली उतरायचं. अशा प्रकारची पहिली जुनी घरांची रचना होती.
हे आपण पाहू शकता इथं दिसतं आहे. हे जे पत्रे ज्या प्रकारे आहेत ना, म्हणजे हे सिमेंटी पत्रे आहेत, पण याची जी रचना आहे अशीच रचना पहिल्या जुन्या घरांची असायची. फक्त या पत्र्याऐवजी तिथं ऊसाचं पाचरड किंवा रानात उरलेलं गव्हाचं काड, म्हणजे गव्हाच्या ज्या काड्या आहेत किंवा इतर काही झाडांची फांद्या वगैरे असा काही प्रकार टाकला जायचा आणि त्याच्यावरती ते झाकलं जायचं. मग नंतर गळू नये म्हणून त्याच्यावरती थोडीशी ताडपत्री टाकायला लागले लोक, म्हणजे प्लास्टिकचा कागद वगैरे. ही सेम अशीच रचना असायची. फक्त मध्ये जे हे लोखंड वापरलं आहे याच्यामध्ये लोखंड वापरलं गेलं आहे. त्यावेळेस एवढा खर्च करायची ऐपत नसायची लोकांची, म्हणजे परिस्थिती थोडीशी बिकटच होती अगोदर. पैसा भरपूर नव्हता लोकांकडे, त्यामुळे हे तशा प्रकारची घरं असायची. आता ही घरं पाहायलाच मिळत नाहीत सध्या आपल्याकडे, आपल्या भागात तर पाहायलाच मिळत नाहीत. असतीलही महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी, म्हणजे सगळ्याकडेच परिस्थिती सुधारली असं काही नाही. महाराष्ट्रभर बाकी ठिकाणी असतीलही आणि दिसतात कुठे कुठे, पण आपल्या भागात नमुना म्हणून पाहायलाही घरं अशा प्रकारची राहिलेली नाहीत. सगळीकडे अगदी चांगली सिमेंटची घरं झालेली आहेत. घरं म्हणण्यापेक्षा बंगले झालेले आहेत. माळवद एक प्रकार होता जुना, तोही प्रकार आता राहिला नाही. हे पहा, इथे एक पपईचं झाड आलेलं आहे. वरून टाकीचा ओव्हरफ्लो, म्हणजे वरच्या टाकीचं पाणी पडतं ते आपण याला दिलं होतं आणि भरपूर साऱ्या पपया यायला लागल्या होत्या. पण ह्या झाडाचा प्रॉब्लेम काय झाला ते माहीत नाही. पपई कुठलीच गोड लागत नाही याची. अगदी टरबुजाचं कातडं खाल्ल्यासारखं बाहेरचा भाग जो असतो ना, तो खाल्ल्यासारखा पपई लागते. म्हणायला फक्त पपई आहे, दिसायला, पण चव मात्र त्याची अगदी कातडं खाल्ल्यासारखे लागते. पपईचा कसला त्याला नामोनिशाण पण नाही, म्हणजे चवीचा काही प्रकारच नाही. पावसाला सुरुवात झाली आहे. आपल्याला इथं खड्डे खोदायचे आहेत, म्हणजे खड्डे खणायचे आहेत आणि झाडं लावायची आहेत. कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की घराच्या भोवती कुठली झाडं लावली पाहिजे. आपल्याला सर्व खाण्याचीच झाडं लावायची आहेत, म्हणजे फळझाडं. शोभेची झाडं लावायची नाहीत आपल्याला, कारण खाण्याच्या झाडाबरोबरच शोभा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायचं भागते. आंबा, चिकू, फणस, आणखी बोरं, अशी काही वेगवेगळी झाडं आपल्याला लावायची आहेत. लवकरच आपण खड्डे खणून त्यामध्ये झाडं लावणार आहोत. आपण इथे हे पाहू शकता, आणखी हे वारली पेंटिंग म्हणतात कदाचित ह्याला. हे पहा, आपण वारली पेंटिंग केलं आहे इथंच ह्या फुलपाखरांबरोबर आणि मधमाशीबरोबर, अगदी छान प्रकारे. आणि टेरेसवरती आल्याच्यानंतर अगदी चांगलं वाटतं आहे. आपण पाहू शकता इकडे पण जेवढा रंग उरला होता त्यात आपण एवढं काम केलं आहे. आणखी थोडा रंग असेल शिल्लक, त्याचा वापर करून हे राहिलेले पॅचेस आपण कंप्लीट करणार आहोत. आपण पाहू शकता कशा प्रकारे ऊन दिसतं आहे, म्हणजे अंगाला भासतं आहे. चांगलं वाटतं आहे, पाऊस येईल लवकरच. हे पण आपलं समोर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये ऊस आहे. आपण पाहू शकता अगदी चांगला ऊस आहे. भयंकर उन्हाळा पार करून ऊस चांगल्या स्थितीत आहे. अपेक्षा आहे येत्या हंगामात चांगले पैसे होतील आणि कुठला तरी आपला खड्डा बुजवता येईल.
आता काय सावलीला इथे या म्हण, सावलीला बसा म्हणलं की उन्हात बस, वल्यात जाऊ नका म्हणलं की वल्यात चल. सावली इथं दिसत नाही. माळरानावरती थोडंसं हिरवं फुलताना दिसत आहे. म्हणजे आता कालचा पाऊस आणि त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी थोडासा पाऊस झाला आहे गार, सावली, आणि त्या मस्त पावसामुळे झोपण माणूस बीज अंकुरित व्हायला लागले आहेत. इथं बस. आपल्याला थोड्या दिवसात इथं पूर्ण हिरवा गालीचा पसरलेला दिसेल. आता माळरान भयानक दिसत आहे सगळं. संडासला जायची का? या सावलीला इथं या, उठून उठा, इथं या. माळावरती सगळीकडे वेड्या बाबळा आहेत. बाकी काही जास्त झाडं नाहीत. फक्त इथे एक तुम्हाला झूम करून दाखवतो. हे एक कवटीचं झाड आहे. अगदी माळावरती आलंय, कसलंही पाणी नाही काही नाही, तरी हे झाडाने चांगला तग धरला आहे.